एस टीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून 15% वाढलेली आहे। त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे आजपासून। खरं जर पाहिलं तर मी आहे अमरावती बस डेपोवर। या अमरावती बस डेपोवरून अनेक जिल्ह्यामध्ये बसेस जातात, त्यामुळे सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी मोठी गर्दी असते। आणि आपण काही प्रवाशांशी बोलूया। आजपासून भाडेवाढ झालेली आहे, 15% भाडेवाढ झालेली आहे आजपासून। काय सांगाल? तुम्ही काय सांगाल? 15% भाडेवाढ झाली आजपासून। ठीक आहे, चालतंय, काही एवढा प्रश्न नाही। कुठपर्यंत सुविधा देणार का? हां, बसेसच्या कंडिशन तर काही एवढ्या काही खास नाहीच आहे। काही दूरवर जाणाऱ्याच चांगल्या आहे, बाकी तर खेड्यागावाड्यात जाणाऱ्या खूपच खराब आहे, मधातच बंद पडतात। 15% घेत आहे तर सुविधाही तेवढी द्यायला पाहिजे, बसेस चांगल्या असायला पाहिजे। आपण काही अजून काही प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना विचारूया की 15% भाडेवाढ झालेली आजपासून। त्यांनी सुविधा चांगली द्यावी, त्यानंतर भाडेवाढ करावी। अच्छा, हां ग्रामीण भागामध्ये खूप इश्यू येतो असा। हां 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 तुम्ही कुठून चालले आता? आम्ही परतोडा। अच्छा, हां परतवाड्याचा दर पण आता 15% वाढला। हां 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 काय प्रतिक्रिया? बाकी काही नाही। एस टी सुधारा आणि त्यानंतर भाडेवाढ करा अशी मागणी आहे। आपण काही प्रवाशांशी बोलूया। आपण एका एस टी बसमध्ये चढूनच आपण प्रवाशांचे बोलण्याचा प्रयत्न करूया। 15% भाडेवाढ झाली आजपासून। आजपासून खिशाला कात्री नाही बसली काका? 15% भाडेवाढ झाली आजपासून। भाडेवाढ करायला हरकत नाही, परंतु सगळ्यात पहिल्यांदा बेसिक सुविधा आणि एस टीचा दर्जा सुधारायला पाहिजे। काही बसेस इतक्या भंगार झालेल्या आहेत की परतवाड्याला जाईपर्यंत पोहोचते की नाही हे माहीत नाही, आणि प्रवासी जेव्हा गाडीत जातात तेव्हा जीव मुठीत घेऊन चालल्यासारखी अवस्था आहे। तर भाडेवाढ करा, परंतु पहिल्यांदा सुधारणा करा, नंतर करा, अन्यथा या भाडेवाढी करून काही उपयोग नाही, नुसतं प्रवाशाची लूट होऊन राहिली। हा एक विचारात घेतला पाहिजे प्रश्न। आपण अजून काही प्रवाशांशी बोलूया। भैया 15% भाडेवाढ झालेली आजपासून, काय सांगा? कुछ नहीं, गवर्नमेंट का डिसीजन है। अभी तो यहाँ पे ऐसी चीज़ है कि हम लोग यहाँ पे 1 घंटे से बैठे हैं अभी तक के। सुविधा पहले देखना चाहिए, जो बसों की संख्या है वो बढ़ानी चाहिए। गवर्नमेंट ने इसके ऊपर ज़्यादा विचार करना चाहिए मेरे हिसाब से पहले। और ये गाड़ी पहले आ गई थी, जैसा ये गाड़ी जल्दी जाना चाहिए थी, लेकिन यहाँ के जो प्रबंधक है उन्होंने क्या किया है कि जो आगे वाली जो गाड़ी आके रुकी है उसको, उसके ड्राइवर और बस कंडक्टर जो है वो अभी तक के मौजूद नहीं है। ये गाड़ी उन्होंने रोक के रखे है, जबकि लोग जितने भी है जो रुके हुए, जिनको जल्दी पहुंचना है, जो कहाँ से भी आ रहे हैं, ऐसा ये उनके लिए सुविधा नहीं हो रही है सभी। तो ये सुविधा पे ज़्यादा सरकार ने देखना चाहिए मेरे हिसाब से। आपण बघू शकतो की जे सुविधा आहे आणि जे एस टीच्या ज्या सध्या परिस्थिती आहे ती आधी सुधारा, त्यानंतर भाडेवाढ करा अशी मागणी आता प्रवाशांमध्ये होते। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।